नमस्कार सगळ्यांना। आज मी इथे मेथीची भजी बनवत आहे। चवीला इतकी छान झाली होती भजी म्हणून म्हटलं की चला तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते। तर इथे ना मी साधारणपणे एक लहानशी वाटी निवडून घेतलेले मेथीची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। आणि याच मेथीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये लाल तिखट, धना जिरा पावडर, थोडीशी हळद आणि बेसन पीठ घालून व्यवस्थित पीठ हे मिक्स करून घ्यायचे पाणी घालून। यामध्ये मी सोड्याचा वापर अजिबातच केलेला नाही। तुम्हाला जर करायचं असेल तर चिमूटभर सोडा तुम्ही घालू शकता आणि पाणी घालून मस्तपैकी भजीसारखं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि किचनमध्ये तुम्हाला थोडासा पसारा वगैरे दिसत असेल, कारण की खरंच सांगते हा व्हिडिओ माझ्या मनामध्ये देखील नव्हता की हा शेअर करावा म्हणून, पण भजी छान झाली, टेस्टी झाली, चवदार, आणि म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी ही रेसिपी प्रामाणिकपणे शेअर करावी। तर स्वयंपाकामध्ये काम करत असताना असा पसारा होतोच नाही का, तर हे सगळं गृहिणींना माहितीच असेल। तर इथे ना मेथीनुसार मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घेते पाणी घालून। बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं मेथी वगैरे खायला मागत नाहीत आणि आज मेथी देखील भरपूर होती, तर म्हटलं की चला मेथीची भाजी नेहमीच खातो तर आज मेथीची भजी करून बघूया। तर मेथीची भजी केली ना की म्हणजे मुलं देखील भजी आवडीने खातील आणि त्यांना सांगायचं नाही मेथीची भजी आहेत म्हणून, पण मेथी असल्यामुळे साधारणपणे थोडेसे कडवट वगैरे लागतात, पण इतके पण नाही, न खाऊ शकू इतके पण कडवट होत नाहीत। तर तेल गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये आता हे जे भजीचं पीठ तयार केलं तर त्यामध्ये आता मस्तपैकी घालून घेते। मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि खरं सांगते इतकी चवदार भजी झाली होती ना मेथीची, तर नक्की एकदा ट्राय करून बघा। आपण कांदा भजी, त्याच्यानंतर बटाट्याची भजी, पालक भजी नेहमीच करतो, पण एकदा मेथीची भजी ट्राय करून बघा। आणि हो, रेसिपी जर आवडली ना तर नक्कीच लाईक करा। भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय।